हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री. त्यामध्ये शिकतोय आपण टॉपिक ॲडसॉर्शन. लेक्चर नंबर आहे 3 आणि आजचा जो आपला मुद्दा आहे तो आहे फ्रेंडलिच ॲडसॉर्शन आयसोथर्म. आयसोथर्म, आयसो मीन्स सेम, दॅट इज कॉन्स्टंट, अँड थर्म मीन्स टेम्परेचर. फ्रेंडलिचनी आपल्याला एक ग्राफ दिलाय, एक इक्वेशन दिलेलं आहे जे कॉन्स्टंट टेम्परेचरला त्यांनी दिलेलं आहे. तर फ्रेंडलिच ॲडसॉर्शन आयसोथर्म काय सांगतं आपल्याला, तर इट गिव्स अस द ग्राफ ऑर इक्वेशन विच टेल्स अस और विच शोज अस द रिलेशन बिटवीन द अमाउंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब वर्सेस प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे एक ग्राफ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब म्हणजेच ॲडसॉर्शन आणि प्रेशर. हा ग्राफ कोणामध्ये आहे, तर ॲडसॉर्शन आणि प्रेशरमध्ये आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि त्यावरनंच फ्रेंडलिचनी एक इक्वेशन सुद्धा दिलं आहे. दॅट इक्वेशन टेल्स अस द रिलेशन बिटवीन द अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब अँड प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. जर का हे इक्वेशन आपल्याला सोल्युशन करता वापरायचं असेल, द टर्म प्रेशर इज रिप्लेस्ड बाय कॉन्सन्ट्रेशन. प्रेशरच्या ऐवजी तिथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन घ्यावं लागेल जर का गॅसच्या ऐवजी आपण सोल्युशन घेतलं तर. बघा काय मुद्दा आहे हा. फ्रेंडलिच ॲडसॉर्शन आयसोथर्म काय आहे हा, तर हा एक ग्राफ आहे आणि हे एक इक्वेशन आहे. काय सांगता हा ग्राफ आणि इक्वेशन, तर इट टेल्स अस द रिलेशन बिटवीन द अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब अँड प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. जर का आपण गॅसच्या ऐवजी जर का आपण सोल्युशन घेतलं तर या ग्राफमध्ये किंवा इक्वेशनमध्ये प्रेशरच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यावं लागेल, कॉन्सन्ट्रेशन घ्यावं लागेल. अर्थात आता सध्याला फ्रेंडलिच ॲडसॉर्शन आयसोथर्म एक्सप्लेन करताना मी फक्त गॅसचाच विचार करणार आहे, सोल्युशन नाही. आणि गॅसचा जर का विचार करणार आहे तर आपण प्रेशरचा विचार करणार आहे. काय आहे फ्रेंडलिचचं इक्वेशन बघा. x अपॉन m इज इक्वल्स टू k इंटू p रेस टू पॉवर 1 अपॉन n, वेअर 1 अपॉन n रेंजेस बिटवीन 0 to 1. 1 अपॉन n ची किंमत 0 पेक्षा जास्त आहे आणि 1 पेक्षा कमी आहे. आता इक्वेशन काय आहे, x अपॉन m इज इक्वल्स टू k इंटू p रेस टू पॉवर 1 अपॉन n. यामध्ये x म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब म्हणजेच ॲडसॉर्बेट. m म्हणजे कोण आहे, अमाऊंट ऑफ ॲडसॉर्बंट. त्यानंतर p म्हणजे कोण आहे, प्रेशर. जर का सोल्युशन असतं तर कॉन्सन्ट्रेशन घेतलं असतं, आपण c हा सिम्बॉल वापरला असता. आणि k आणि n दे आर सम कॉन्स्टंट. आता एक काम करू, हे जे फ्रेंडलिच इक्वेशन आहे x अपॉन m इज इक्वल्स टू k इंटू p रेस टू पॉवर 1 अपॉन n, याला दोन्ही साईडला आपण लॉग घेणार आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग काय होईल, लॉग x अपॉन m इज इक्वल्स टू लॉग के पी रेस टू पॉवर 1 अपॉन n. बघा, लॉग x अपॉन m इज इक्वल्स टू लॉग ऑफ k इंटू पी रेस टू पॉवर 1 अपॉन n. आता लॉग ए बी म्हणजेच काय, तर लॉग ए प्लस लॉग बी हा फॉर्म्युला आपण इथे वापरू. मग काय होईल, लॉग ऑफ x अपॉन m इज इक्वल्स टू लॉग के प्लस लॉग ऑफ पी रेस टू पॉवर 1 अपॉन n. आता हा 1 अपॉन n समोर येईल. मग काय होईल, लॉग ऑफ x अपॉन m इज इक्वल्स टू लॉग के प्लस 1 अपॉन n लॉग p. आता याला इकडे लिहितो, याला इकडे लिहितो. मग काय इक्वेशन मिळेल बघा, लॉग ऑफ x अपॉन m इज इक्वल्स टू 1 अपॉन n. काहीच नाही, फक्त ही टर्म पहिली लिहिली आपण, 1 अपॉन n लॉग p प्लस लॉग k. आता हे जे इक्वेशन आहे कोणतं, लॉग ऑफ x अपॉन m इज इक्वल्स टू 1 अपॉन n लॉग p प्लस लॉग k. दिस इक्वेशन इज सिमिलर टू द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन y इज इक्वल्स टू mx प्लस c, ज्यामध्ये y म्हणजे कोण आहे, लॉग ऑफ x अपॉन m. x म्हणजे लॉग p आहे, m म्हणजे स्लोप आहे 1 अपॉन n आणि y इंटरसेप्ट c आहे लॉग k. दिस इज द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. याचा अर्थ काय आहे, अकॉर्डिंग टू फ्रेंडलिच ॲडसॉर्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फॉर एव्हर. फ्रेंडलिचचं असं म्हणणं आहे की ॲडसॉर्शन आणि प्रेशर हे एकमेकाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फॉर एव्हर. आणि त्यामुळे फ्रेंडलिचनी जो ग्राफ दिलाय तो ग्राफ या पद्धतीचा आहे. हे आहे ॲडसॉर्शन लॉग ऑफ x अपॉन m आणि हे आहे प्रेशर लॉग टू द बेस 10 ऑफ p.
या दोघांमध्ये ग्राफ केल्यावरती स्ट्रेट लाईन मिळते फॉर एव्हर, म्हणजेच ऍब्सॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर फॉर एव्हर, असं कोणाचं म्हणणं आहे? फ्रेंडलीजचं म्हणणं आहे. ज्यामध्ये हा वाय इंटरसेप्ट म्हणजे ही लाईन वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते? तर लॉग के पाशी, आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे त्याचा जो स्लोप आहे तो स्लोप आहे 1/n, असं फ्रेंडलीजचं म्हणणं आहे. काय काय सांगितलं आतापर्यंत लक्ष द्या. फ्रेंडलीजचं आणि आपल्याला एक ग्राफ दिला, एक इक्वेशन दिलं, जे कोणामधलं रिलेशन सांगतं? तर अमाऊंट ऑफ गॅस ॲब्सॉर्ब व्हर्सेस प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्याचं इक्वेशन काय आहे? x/m इज इक्वल्स टू k इंटू p रेस टू पॉवर 1/n. याला दोन्ही साईडला लॉग घेतलं आणि सॉल्व करत आलो तर शेवटी हे इक्वेशन मिळालं, log टू द बेस 10 ऑफ x/m इज इक्वल टू 1/n log p प्लस log k. दिस इक्वेशन इज सिमिलर टू y इज इक्वल्स टू mx प्लस c which is the equation of straight line. आणि याच्यावरून हा ग्राफ आपण प्लॉट केला तर ग्राफमध्ये काय दिसतंय आपल्याला? तर ॲब्सॉर्प्शन आणि प्रेशर हे एकमेकाला फॉर एव्हर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ जसं जसं प्रेशर वाढत जाईल तसं तसं ॲब्सॉर्प्शन सुद्धा वाढत जाईल फॉर एव्हर, असं कोणी सांगितलं? फ्रेंडलिशनी आपल्याला सांगितलेलं आहे. बट दिस इज नॉट द फॅक्ट. आज प्रत्यक्षामध्ये असं नाही. मग प्रत्यक्षातला ग्राफ येतो तरी कसा? तर तो प्रत्यक्षातला ग्राफ या पद्धतीने आहे. ॲब्सॉर्प्शन आणि प्रेशर या दोघांमध्ये जर का आपण ग्राफ प्लॉट केला तर या पद्धतीचा कर्व आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजे फ्रेंडलिशनी सांगितलेली गोष्ट आणि प्रत्यक्षात असलेली गोष्ट यामध्ये फरक पडतोय. याचा अर्थ फ्रेंडलीचं इक्वेशन सदा सर्व काळ 100% परफेक्ट नाही. सगळ्याच कंडिशनमध्ये फ्रेंडलीचं इक्वेशन लागू पडत नाही. ही फ्रेंडलिशनी दिलेली ग्राफची इक्वेशन आहे आणि ही वस्तुस्थितीमध्ये इनफॅक्ट आपल्याला मिळालेलं रिलेशन आहे. मग आता या रिलेशनला आपण जरा लक्षामध्ये घेऊ. मी हा जो ग्राफ आहे ॲब्सॉर्प्शन आणि प्रेशर या ग्राफमध्ये 3 भाग करतो बघा. पहिला जो भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी घेऊ. याला म्हणतो मी पार्ट 1. दुसरा जो पार्ट आहे तो इथपासून इथपर्यंतचा घेतो मी, याला म्हणतो मी पार्ट 2 आणि याला म्हणतो मी पार्ट 3. म्हणजे हा जो फॅक्टमध्ये असणारा ग्राफ आहे, प्रत्यक्षात असणारा जो ग्राफ आहे, यामध्ये 3 भाग मी पाडले. लोअर प्रेशरवाला पार्ट 1, मॉडरेट प्रेशरवाला पार्ट 2 आणि हाय प्रेशरवाला पार्ट 3. लो प्रेशर, मॉडरेट प्रेशर आणि हाय प्रेशर. तर चला आपण लो प्रेशरचा आपण आता विचार करू. जर का आपण पार्ट 1 म्हणजे लो प्रेशर करता आपण विचार केला आणि या ठिकाणी जर का फ्रेंडलीज इक्वेशन आपल्याला परफेक्ट लागू करायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे 1/n ची किंमत 1 ठेवावी लागेल. फ्रेंडलिशने ॲक्च्युअली काय सांगितलं होतं? 1/n ची किंमत लेस दॅन 1 आहे. पण जर का या पार्ट 1ला आपल्याला हे इक्वेशन परफेक्टली लागू करायचं असेल तर 1/n ची किंमत तुम्हाला 1 ठेवल्याशिवाय पर्याय नाही. मग 1/n ची किंमत 1 ठेवा. इथे 1 ठेवल्यावरती काय होईल? x/m इज इक्वल टू kp असं ते इक्वेशन बनेल. k हा कॉन्स्टंट आहे म्हणजेच x/m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. याचाच अर्थ ॲब्सॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. एक्झॅक्ट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, पण कोणाकरता? लो प्रेशर म्हणजे पार्ट 1 करता. म्हणजे फ्रेंडलीज इक्वेशन जसंच्या तसं या पार्ट 1ला लागू पडत नाही. पार्ट 1ला फ्रेंडलीज इक्वेशन अप्लिकेबल होण्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल आणि 1/n ची किंमत किती ठेवावी लागेल? इज इक्वल्स टू 1. तेव्हा कुठे फ्रेंडलीज इक्वेशन तिथे अप्लिकेबल होईल. अदरवाईज लो प्रेशरला दिलेलं फ्रेंडलीज इक्वेशन हे अप्लिकेबल होत नाही. काय बोललोय पहा? फॉर पार्ट 1 दॅट इज फॉर लो प्रेशर. जर का फ्रेंडलीज इक्वेशन लागू व्हावं असं वाटत असेल तर ॲडजस्टमेंट करा. 1/n ची किंमत 1 ठेवा. तेव्हा कुठे x/m इज इक्वल टू kp म्हणजे x/m डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर म्हणजे ॲब्सॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर आल्याचं तुम्हाला दिसेल. नंतर आपण पार्ट 3चा विचार करू. पार्ट 3 मध्ये काय दिसतंय तुम्हाला? प्रेशर किती वाढवा ॲब्सॉर्प्शन रिमेन्स कॉन्स्टंट आहे. मग या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट करावी लागेल? पार्ट 3 फॉर हाय प्रेशर वी हॅव टू पुट 1/n इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी 1/n ची किंमत 0 ठेवा अँड एनिथिंग रेस टू पॉवर 0 इज इक्वल्स टू 1 म्हणजे ही पूर्ण टर्म 1 येईल म्हणजे x/m इज इक्वल्स टू k.
एक्स अपॉन एम इज इक्वल्स टू के, म्हणजे ॲडसॉर्शन इज कॉन्स्टंट. ॲडसॉर्शन इज कॉन्स्टंट फॉर हाय प्रेशर. म्हणजेच हाय प्रेशरला जर का फ्रेंडलीच इक्वेशन लागू करायचं असेल तर पुन्हा ॲडजस्टमेंट करावी लागते, आणि ती ॲडजस्टमेंट म्हणजे 1 अपॉन एनची किंमत किती घ्यावी लागते, 0 घ्यावी लागते. पण फ्रेंडलीशनी सांगितलं होतं 1 अपॉन एनची किंमत 0पेक्षा जास्त आणि 1पेक्षा कमी पाहिजे. पण जर का पार्ट 3ला तुम्हाला फ्रेंडलीज इक्वेशन एक्झॅक्टली लागू करायचं असेल तर 1 अपॉन एनची किंमत 0 ठेवावी लागेल. म्हणजेच फ्रेंडलीज इक्वेशन जसं लो प्रेशरला लागू पडत नाही, 100% अप्लिकेबल नाही, तसं ते हाय प्रेशरला सुद्धा अप्लिकेबल नाही आहे. आता तिसरा भाग म्हणजे हा मधला जो आपण सोडलेला पार्ट आहे त्याचा विचार करू आपण. नाउ पार्ट 2 दॅट इज फॉर मॉडरेट प्रेशर. मॉडरेट प्रेशरला मात्र ही जी कंडिशन फ्रेंडलीशनी दिलेली आहे ही जशीच्या तशी आपण लागू करू शकतो, आणि त्यामुळे फ्रेंडलीज इक्वेशन कॅन बी यूज ॲज इट इज ओनली फॉर द मॉडरेट प्रेशर. यावरनं एक गोष्ट लक्षात येते की ॲडसॉर्शन वर्सेस प्रेशर यामधला जर का तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर त्या ग्राफमध्ये 3 भाग आपण पाडतो. लो प्रेशर, हाय प्रेशर, मॉडरेट प्रेशर. त्यापैकी लो प्रेशर आणि हाय प्रेशरला फ्रेंडलीज इक्वेशन ॲज इट इज अप्लिकेबल नाही. द फ्रेंडलीज इक्वेशन इज अप्लिकेबल ओनली फॉर मॉडरेट प्रेशर. आणि म्हणून एक खाली वाक्य दिलंय आपण, फ्रेंडलीज इक्वेशन इज करेक्ट ओनली फॉर मॉडरेट प्रेशर. ते लो प्रेशरला पण लागू पडत नाही आणि ते हाय प्रेशरला सुद्धा अप्लिकेबल होत नाही. दिस इज द फ्रेंडलीज इक्वेशन विथ सम लिमिटेशन. दॅट फ्रेंडलीज इक्वेशन इज अप्लिकेबल ओनली ॲट अ मॉडरेट प्रेशर. इट इज नॉट अप्लिकेबल ॲज इट इज for low pressure and not applicable for a high pressure also. It is applicable only for moderate pressure. हा लो प्रेशरला त्याला अप्लिकेबल करायचं असेल तर ॲडजस्टमेंट करा, 1 अपॉन एनची किंमत 1 ठेवा, मग अप्लिकेबल होईल. हाय प्रेशर करता अप्लिकेबल करायचं असेल तर 1 अपॉन एनची किंमत 0 ठेवा, तेव्हा अप्लिकेबल होईल. जसंच्या तसं फ्रेंडलीशनी दिलेलं इक्वेशन तुम्ही लो प्रेशरला आणि हाय प्रेशरला करेक्ट ठरत नाही असं आपल्याला दिसतं. फ्रेंडलीजचं इक्वेशन जसंच्या तसं करेक्ट ठरतं ते फक्त एकाच भागाकरता, आणि तो भाग आहे मॉडरेट प्रेशर म्हणजे पार्ट नंबर 2. समजताय फ्रेंडलीज इक्वेशन. या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न कसे येतील की विच ऑफ द फॉलोइंग इज फ्रेंडलीज इक्वेशन. मग एक्स अपॉन एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू पॉवर 1 अपॉन एन. बरोबर. नंतर पुढे विचारतील की फ्रेंडलीज इक्वेशन इज करेक्ट फॉर विच रेंज. तर मॉडरेट प्रेशरला ते अप्लिकेबल आहे. इफ यू हॅव टू अप्लाय फ्रेंडलीज इक्वेशन फॉर लो प्रेशर विच ॲडजस्टमेंट वी हॅव टू डू, 1 अपॉन एन इज इक्वल्स टू 1. हाय प्रेशरला फ्रेंडलीज इक्वेशन अप्लिकेबल करायचं असेल तर काय ॲडजस्टमेंट करावी लागेल, 1 अपॉन एन इज इक्वल्स टू 0. हाय प्रेशरमध्ये ॲडसॉर्शन आणि प्रेशरमधलं काय रिलेशन आहे, तर ॲडसॉर्शन इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. ऑल्दो द प्रेशर इन्क्रीजेस ॲडसॉर्शन रिमेन्स कॉन्स्टंट. या लो प्रेशरमध्ये काय रिलेशन आहे, तर ॲडसॉर्शन इज एक्झॅक्टली डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर, कारण ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे, त्यामुळे एक्झॅक्ट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे लो प्रेशरमध्ये. आणि फ्रेंडलीज इक्वेशन जसंच्या तसं हे कोणत्या पार्ट करता अप्लिकेबल आहे, तर मॉडरेट प्रेशर करता अप्लिकेबल आहे. काय आहे फ्रेंडलीज इक्वेशन, तर इट इज द रिलेशन बिटवीन अमाऊंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब अँड प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. अशा पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला तयारीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. लक्षात येत आहे. नाव अबाउट द अप्लिकेशन्स ऑफ ॲडसॉर्शन. ॲडसॉर्शन प्रोसेसचे वेगवेगळ्या फील्डमध्ये कसे उपयोग होतात ते आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचे. पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे कॅटॅलिसिस. व्हॉट इज कॅटॅलिसिस? इट इज द प्रोसेस इन विच rate of reaction can be used by the use of catalyst, that is called as catalysis. कॅटॅलिसिस ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये तुम्ही रेट ऑफ द रिॲक्शन वाढवू शकता कॅटॅलिस्टची मदत घेऊन. द कॅटॅलिस्ट इज यूज टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन इन अ प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज कॅटॅलिसिस. काय होत असतं बघा, कॅटॅलिस्ट जो आहे तो ॲडसॉर्बंट म्हणून काम करतो. कॅटॅलिस्ट काय म्हणून काम करतो, ॲडसॉर्बंट. आता हा समजा आपण घेतला कॅटॅलिस्ट. हा जो कॅटॅलिस्ट आहे हा ॲडसॉर्बंट म्हणून काम करतोय.
आणि यावरती जे रिॲक्टंट आहे ते रिॲक्टंट काम करतात ॲडसॉर्बेट म्हणून, ॲडसॉर्बेट. आता हे रिॲक्टंटचे जे मॉलिक्युल्स आहे हे या कॅटलिस्टच्या सरफेसवरती ॲडसॉर्ब होतात, म्हणजेच ते एका ठिकाणी जमा होतात, म्हणजेच या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अँड वी नो दॅट increase in concentration increases the rate of reaction, कारण rate of reaction is directly proportional to concentration of reactant. कॅटलिस्टने काय केलं, कॅटलिस्ट प्रोव्हाइड द सरफेस एरिया फॉर द रिॲक्टंट. मग रिॲक्टंट तिथे ॲडसॉर्ब होतात, म्हणजे रिॲक्टंट एका ठिकाणी जमा होतात, म्हणजे तिथे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि वाढलेल्या कॉन्सन्ट्रेशनमुळे रेट ऑफ द रिॲक्शन वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा काय म्हटलंय, concentration of reactant can be increased by adsorbing it over the surface of catalyst which acts as an adsorbent. This accelerate the rate of the reaction. आता ज्या वेळेला आपल्याला हायड्रोजनेशन ऑफ ऑइल करायचं आहे, ज्याला आपण हार्डनिंग ऑफ ऑइल म्हणतो, ज्यामध्ये ऑइलचं रूपांतर फॅटमध्ये केलं जातं, म्हणजेच वनस्पती घी किंवा डालडामध्ये केलं जातं, त्यावेळेला निकेल हा कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. निकेलच्या सरफेसवरती हायड्रोजन गॅस ॲडसॉर्ब होतो, त्यामुळे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे रेट ऑफ द रिॲक्शन वाढते आणि त्यामुळे ऑइलचं लवकर लवकर रूपांतर फॅटमध्ये झाल्याचं दिसून येतं. नायट्रोजन आणि हायड्रोजन या दोन्हीही गॅसला प्लॅटिनमच्या सरफेसवरती ॲडसॉर्ब करतात, त्यामुळे नायट्रोजन आणि हायड्रोजन दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन वाढते आणि लवकर लवकर अमोनिया तयार झाल्याचं दिसतं. आणि हे सगळं केलं जातं हॅबर्स प्रोसेसमध्ये. इथे प्लॅटिनम हा कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. सल्फर डायऑक्साईड ची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत करतात, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, पॅलॅडियमच्या, आणि सल्फर ट्रायऑक्साईड तयार केला जातो. हे दोन्हीही गॅसेस पॅलॅडियमच्या सरफेसवर ॲडसॉर्ब होतात, त्यामुळे या दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन वाढतं अँड दिस ॲक्सेलरेट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. ओव्हरऑल काय सांगता येईल, कॅटलिस्ट काय म्हणून काम करतो, ॲडसॉर्बंट, आणि तो रिॲक्टंटला स्वतःच्या सरफेसवर ॲडसॉर्ब करतो. त्या रिॲक्टंटचं त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे रेट ऑफ द रिॲक्शन वाढल्याचं दिसून येतं आणि याच प्रोसेसला आपण कॅटॅलिसिस असं म्हणत असतो. काही शॉर्ट ॲप्लिकेशन्स आपण लक्षात घेऊ आणि त्यानंतर उरलेले डिटेल ॲप्लिकेशन्स आपण बघणार आहोत. तर शॉर्ट ॲप्लिकेशनमध्ये गॅस मास्क, तुम्ही बघा बरेचदा खाणकाम करताना गॅस मास्कचा उपयोग केला जात असतो. मग हा गॅस मास्क कशा करता वापरतात, तर गॅस मास्कमध्ये असतो ॲडसॉर्बंट चारकोल, आणि हा चारकोल जो आहे तो मास्कच्या आतमध्ये असतो. जेव्हा पॉयझनस एअर आतमध्ये येते, त्यातल्या पॉयझनस गॅसला हा चारकोल ॲडसॉर्ब करून घेतो, चिटकवून घेतो, आणि उरलेली जी हवा आहे ती रेस्पिरेशनच्या दरम्यान त्या माणसाच्या शरीरामध्ये जाते. पॉयझनस गॅस जात नाही. या एअरमधून पॉयझनस गॅसला ॲडसॉर्ब करून घेण्याचं काम कोणी केलेलं आहे, चारकोलनी. म्हणजे गॅस मास्कमध्ये ॲडसॉर्बंट आहे चारकोल आणि ॲडसॉर्बेट आहे पॉयझनस गॅस, त्यामुळे पॉयझनस गॅस रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जात नाही. दुसरं आहे कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. तुम्हाला जर का ह्युमिडिटी कंट्रोल करायची असेल तर तुम्ही सिलिका किंवा ॲल्युमिना जेलला ॲडसॉर्बंट म्हणून वापरा आणि त्याच्यावरती मॉइश्चर हे ॲडसॉर्बेट म्हणून चिटकतं, म्हणजेच हवेतलं मॉइश्चर बाजूला काढल्या जातं, म्हणजेच हवेची आर्द्रता ह्युमिडिटी कमी झाल्याचं दिसतं, म्हणजेच ह्युमिडिटीला कंट्रोल केल्या जाऊ शकतं. तिसरा आहे हाय व्हॅक्यूम जर का क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ॲडसॉर्बंट म्हणून चारकोलला वापरा आणि त्या चारकोलवरती मॉइश्चर एअर ॲडसॉर्ब होईल आणि हवा आणि मॉइश्चर बाजूला काढल्या गेलं म्हणजे व्हॅक्यूम क्रिएट झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस, एक गोष्ट लक्ष द्या, जसं प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, ऐकून घेण्याची क्षमता, अभ्यास करण्याची क्षमता वेगवेगळी असते, तसंच इनर्ट गॅसेसची ॲडसॉर्ब होण्याची टेंडन्सी वेगवेगळी असते. इनर्ट गॅसेस गेट ॲडसॉर्ब to different extent at a different place, and that's why mixture of inert gases can be easily separated from each other by adsorption process. काय म्हटलंय, डिफरंट गॅसेस ॲडसॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट अँड ॲट अ डिफरंट प्लेस. वेगवेगळे गॅसेस वेगवेगळ्या प्रमाणात ॲडसॉर्ब होतात, वेगवेगळ्या ठिकाणी ॲडसॉर्ब होतात. याच प्रॉपर्टीला डिफरन्शियल ॲडसॉर्प्शन म्हटलं जातं. याचाच उपयोग करून आपण इनर्ट गॅसेसला एकमेकापासून सेपरेट करू शकतो बाय युझिंग ॲडसॉर्प्शन प्रोसेस.
तुम्ही 10वी मध्ये शिकलेला हा फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस मेटलर्जीमध्ये. मग फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेसमध्ये सल्फाईड ओर हे ॲडसॉर्बंट आहे आणि पाईन ऑइल हे ॲडसॉर्बेट म्हणून काम करतं आणि त्यामुळे सल्फाईड ओर आणि पाईन ऑइल हे त्या फ्रोथसोबत आपण बाजूला सेपरेट करत असतो. तर गँग जी आहे इट सेटल डाऊन ॲट द बॉटम. तर अशा तऱ्हेने काही शॉर्ट अप्लिकेशनसुद्धा मी तुमच्यासमोर मांडले आहेत. या शॉर्ट अप्लिकेशन्समध्ये ॲडसॉर्बंट कोण आहे, ॲडसॉर्बेट कोण आहे एवढं लक्षात ठेवलं तरीसुद्धा बाकीचे आपण त्याच्यावरचे MCQ काही आले तर ते सहजपणे सोडवल्या जाऊ शकतात. सध्या मेन अप्लिकेशन एकच आपण बघितलं आहे आणि ते आहे कॅटॅलिसिस. लक्षात येत आहे? थँक्यू.